नमस्कार मित्रांनो, ऋतिका रिव्ह्यू या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज आपण पाठराखीण या मालिकेचा आजचा 27 जुलैचा भाग खूपच मस्त झालेला बघणार आहोत. कारण आता प्राजक्ता आणि तिचं कुटुंब बेघर झाल्याने इकडे सूर्यवंशी घराण्यात सुलक्षणाने प्राजक्ताच्या स्वागताची तयारी केलेली आपल्याला बघायला भेटणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला भाग्य आणि आरव या दोघांमध्ये चांगलीच मैत्री झालेली असते. हे बघून प्राजक्ताला खूपच बरं वाटतं. तेवढ्यात आता तिला मामीचा कॉल येतो. प्राजू जरा बाजूला जाते. हॅलो मामी, बोल ना गं. आता मामी मात्र खूप घाबरलेली असते. प्राजू लवकर घरी ये. अगं ती माणसं, असं म्हणताच फोन कट होतो. प्राजू घाबरते. मामाला काही झालं असेल का? मामाची तब्येत बिघडली तर नसेल ना? मामीनं एवढं घाईघाईत का फोन केला असेल? तेवढ्यात भाग्य विचारू लागते, काय झालं, कुणाचा फोन होता प्राजू? पण प्राजक्ता मनाशीच म्हणू लागते, नाही नाही, भाग्याला जर मी हे सांगितलं तर तिला टेन्शन येईल आणि इंटरव्ह्यूला जाण्याचं ती कॅन्सल करेल. मला हे तिला कळू न देता घरी जावं लागेल. त्याच वेळेस भाग्य म्हणू लागते, काय झालं प्राजू, कसला विचार करते? तेव्हा प्राजक्ता म्हणू लागते, काही नाही, मामीचा फोन होता, मामाच्या गोळ्या घेऊन जायचंय ना, तू जा, तू एखादी रिक्षा बघ आणि जा, इंटरव्ह्यू दे, ऑल द बेस्ट तुला. तेव्हा आरव म्हणू लागतो, रिक्षा कशाला, मला जायचंय ना. कुठे जायचंय तुम्हाला, मी सोडतो की. त्यावर लगेच भाग्य म्हणू लागते, पंतनगर. तेव्हा लगेच आरव खुश होतो, अरे बापरे, मग मलाही तिकडेच जायचंय, सो प्लीज तुम्ही माझ्यासोबत याल. त्यावर भाग्य म्हणू लागते, ठीक आहे. आता प्राजक्ता घराकडे निघालेली असते. तर इकडे आता सूर्यवंशींच्या घरात सुलक्षणा मात्र एकटक दरवाजाकडे डोळे लावून आता प्राजूची वाट बघत असते. त्याच वेळेस आता अंबिका म्हणू लागते, हे बघा जाऊबाई, तुम्ही एवढी कुणाची वाट बघताय, नेमकं काय होणार आहे सांगाल का? त्यावर लगेच आता सुलक्षणा म्हणू लागते, मी आज प्राजक्ताची वाट बघते. आज मला तिचं या घरात स्वागत करायचे, कारण आज तिचं घर जाणार आहे. जेव्हा प्राजक्ता बेघर होईल ना, तेव्हा ती माझ्याकडे मदतीचा हात मागायला येणार आणि मग मी प्राजक्ताला या घरची सून करून घेणार, असा या सुलक्षणाचा डाव असतो. तेवढ्यात लगेच भडकलेला आलोक येतो. आता जोरदार दिशी हॉलमधल्या वस्तू तोडफोड करत आलोक आता सुलक्षणाजवळ येते. सुलक्षणा, तुझी हिंमत कशी झाली? माझ्या मनाविरुद्ध जबरदस्तीने तू माझं लग्न कशी लावू शकते? हे बघ, मी लग्न करणार नाहीये, मला लग्न करायचंच नाहीये. अगं मग का माझ्या मागे लागली आणि त्या मुलीशी लग्न लावते जी मला अजिबात आवडत नाही? आणि हे बघ, माझ्यामुळे एखाद्या मुलीला त्रास होईल असं मला अजिबात वागायचं नाही आहे. त्यामुळे हे बघ, मला हा प्रश्न अजिबात आवडत नाही. त्यामुळे सुलक्षणा, माझा विचार करणं बंद कर. तुला मला संपवायचं आहे का? अगं का मला टॉर्चर करते, मला लग्न करायला का भाग पाडते, तुला कळत नाही आहे का? त्यावर लगेच आता सुलक्षणा म्हणू लागते, आलोक, अरे लग्न हे एक सुंदर आयुष्य असतं रे. लग्न केल्यानंतर माणूस वळणाला लागतं, सगळं काही ठीक होतं आणि तू तुझ्या या अशा वागण्यामुळे लग्नाला नकार नाही देऊ शकत. आलोक, माझं ऐक. त्यावर आलोक म्हणू लागतो, अच्छा, म्हणजे लग्न केल्यानंतर आयुष्य सुखी होतं असं म्हणायचंय का? सुलक्षणा, तू आहे का लग्न केल्यानंतर सुखी, सांग ना. अगं, लहानपणापासून बघतोय तू आणि बाबा कसे राहतात लग्न करून, तुम्ही काय काय खेळ केलेत ना, हे मला चांगलंच माहिती. त्यावर सुलक्षणा म्हणू लागते, बास आलोक, तू उगाच माझ्यावर आणि तुझ्या बाबांवरती लग्नाचा आरोप लावू नको. आमचं लग्न अजूनही टिकू नये, मी अजूनही तुझ्या बाबांचीच बायको आहे. त्यावर लगेच आता आलोक टाळ्या वाजवतो, वा, म्हणजे तुमचं लग्न अजून टिकू नये, प्लॅस्टिक आहे का ते? अगं प्लॅस्टिकसारखंच झालंय तुमचं लग्न, ते तुटता तुटत नाहीये, पण त्याला काही अर्थ आहे का? नाही, असं लग्न आहे तुमचं. लग्न टिकवायचं नसतं ग, लग्न यशस्वी झालं पाहिजे सुलक्षणा. त्याच वेळेस आता ही भामटी प्रीती हा सगळा भांडणाचा व्हिडिओ आता आपल्या मोबाईलमध्ये कैद करत असते. त्याच वेळेस आलोक म्हणू लागतो, एक गोष्ट लक्षात ठेव, मला त्या मुलीबरोबर लग्न करायचं नाही आहे, शेवटचं सांगतो. उगच माझं तिच्याशी जबरदस्तीने लग्न लावून माझं आयुष्यात वादळ आणू नको. सुलक्षणा, लग्न झाल्यानंतर ती मुलगी माझ्या बेडरूममध्ये 24 तास माझ्यासोबत राहील आणि याचा मला त्रास होईल आणि मग मला त्रास झाल्यानंतर तिला त्रास होईल, हे तुला माहिती आहे. त्यामुळे उगाच त्या मुलीचं आयुष्य खराब करू नको. माझं आयुष्य खराब करून तुझं पोट भरलं नाही का? जर तू जबरदस्तीने माझं लग्न करायला चालली ना, तो तुला हक्क मी देणार नाही. त्यावर सुलक्षणा म्हणू लागते, तो माझा हक्क नाही, हट्ट समज. प्राजक्ताने आणि तुझं मी लग्न लावणारच. त्यावर लगेच आता आलोक म्हणू लागतो, शक्य नाही ते. हे बघ सुलक्षणा, एक गोष्ट लक्षात ठेव, जर माझं जबरदस्तीने लग्न लावण्याचा प्रयत्न केला ना, तर मी विसरून जाईन तू माझी जन्मदाती आई नाही. त्यावर लगेच आता आलोक तिकडनं निघून जातो
आता मात्र सुलक्षणा म्हणू लागते काहीही झालं तरी सुलक्षणा हे करणारच आलोक. तुला जे करायचंय ते कर, पण तुझं आणि प्राजक्ताचं लग्न होणारच असं आता या सुलक्षणाने ठरवलेलं असतं. प्रीती आणि तिचा नवरा आतमध्ये येतात. दोघे खूप खुश असतात. तेव्हा लगेच प्रीती म्हणू लागते आहे की नाही तुझी बायको हुशार, बघ बघ आता हा व्हिडिओ माझ्या मोबाईलमध्ये कैद झालाय. तेव्हा तिचा नवरा म्हणू लागतो अगं मग वाया घालवायचा आहे, लवकरात लवकर त्या प्राजक्ताला हा व्हिडिओ सेंड कर, म्हणजे ती या आलोक बरोबर लग्नच करणार नाही. त्यावर लगेच आता प्रीती म्हणू लागते वेडा आहेस का तू, आपल्या मोबाईलवरनं सेंड केल्यानंतर हा सगळा डाव आपल्यावर पडेल. आपण वेगळ्या मोबाईलवरनं सेंड करू. तुझ्याकडे होता ना एक दुसरा मोबाईल, घे पटकन. आता त्यांनी तो व्हिडिओ इथे प्राजूला सेंड केलेला असतो. तर दोघेही नवरा बायको खूपच खुश असतात. तर इकडे प्राजूच्या घरी आता तो नर्याबाई आणि ती सगळी गुंड आलेली असतात. सगळे काही घरातल्या वस्तू तोडफोड करून बाहेर फेकण्यात आलेले असतात. आलोक आता नर्याबाई जाऊ द्या ना, नर्याबाई मी तुमचे पैसे देईल असं पाय धरून त्यांची विनंती करत असतो. पण आता वैद्यबुवा मात्र एका ठिकाणी डोक्याला हात लावून शांतपणे बसलेले असतात आणि चारुलता मात्र त्या लोकांना थांबवण्याचा प्रयत्न करत असते. हे बघा माझा संसार आहे हो, खूप वर्षांपासून उभी केलाय, असं घरातनं बाहेर नका फेकू, ऐका असं तोडफोड नका करू. अहो अन्न येते, अहो लाडू बनवले होते यांच्यासाठी, पण ती लोक काय ऐकायला तयार नसतात, कारण सुलक्षणा सूर्यवंशीची ऑर्डरच तशी असते ना. त्याच वेळेस आता लगेच चारुलता पटकन त्या नर्याबाईजवळ येते. हे बघा मी तुमचे पाय पकडते, माफी मागते, पण प्लीज आम्हाला असं बेघर करू नका. तेव्हा नर्याबाई म्हणू लागते ए चल हट तू, आज काही झालं तरी तुमचं घर हे नर्याबाईचं घर होणार, लक्षात येतंय ना. त्याच वेळेस आता इकडे चारुलता लगेच नर्याबाईचे पाय पकडते. तेवढ्यात लगेच तो नर्याबाई चारुलताला ढकलून देणार, ती खाली पडणार. तेच आता प्राजक्ता तिला पकडते. तेव्हा लगेच चारुलता रडू लागते. प्राजू बघ ना ग, या लोकांना सांग ना, ही लोक आपल्याला बेघर करतायत ग, बघ ना. आता लगेच नर्याबाई म्हणू लागते ए आता तर हे घर आमचं होणार, चला निघा इकडनं. त्याच वेळेस आता लगेच प्राजू त्या लोकांना समजवण्याचा प्रयत्न करू लागते. कौस्तुभ दादा, ही तीच माणसं आहे ना ज्या लोकांनी तुला पकडून ठेवलं होतं, दादा ही इकडे का आली. तेव्हा नर्याबाई म्हणू लागते ए तुझ्या लाडक्या दादाने आमच्याकडनं पैसे घेतलेत. तेव्हा लगेच वैद्यबुवा म्हणू लागतात कौस्तुभ तू या लोकांकडनं का पैसे घेतलेत. चारुलताई आता कौस्तुभवरती ओरडू लागते किती पैसे घेतलेत सांग. आता जुगार खेळण्यासाठी कौस्तुभने या नर्याबाईकडनं पैसे घेतलेले असतात. आता कौस्तुभ खोटं बोलतो. हे बघ प्राजक्ता, मी बिझनेस उभा करण्यासाठी यांच्याकडनं पैसे घेतले होते ग. त्यावर लगेच प्राजू म्हणू लागते हे बघा आम्हाला थोडी मदत वाढवून द्या प्लीज, मुदत वाढ द्या प्लीज. त्यावर नर्याबाई म्हणू लागतो जमणार नाही, आता तुमच्या घराला टाळं लागणार. नर्याबाईने आता प्राजूच्या घराला टाळं लावलेलं असतं. सगळेजण ओरडत असतात, थांबवण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता इकडे सुलक्षणा मात्र खूपच खुश झालेली असते, कारण प्राजूच्या घराला टाळं लागल्याची बातमी तिच्यापर्यंत पोहोचली असते. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल प्राजक्ता एखादी रूम भेटते का हॉटेलमध्ये ते बघत असते. पण त्याच वेळेस आता लगेच तृप्ती वहिनी तिला विचारू लागते प्राजू अगं तुझ्याकडे तर पैसे नाही आहे, तू सगळे पैसे बाबांच्या ऑपरेशनसाठी वापरलेत, मग तू खोली कुठल्या पैशाने बुक करणार आहे. आता प्राजूसमोर मोठा प्रश्न पडलेला असतो. पण आता इकडे सुलक्षणा मात्र प्राजक्ताच्या स्वागताच्या तयारीला लागलेली असते, कारण प्राजूचं घर गेलं म्हणून काय झालं, तिला आता दुसरं सुखाचं घर भेटणार आहे. आता आलोक आणि प्राजक्ताचं लग्न होणार असा आता या सुलक्षणाचा डाव सक्सेसफुल होणार का मित्रांनो. काय काय होईल हे सगळं आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.